पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील रेडा गावात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। ऊस तोडणीसाठी नेण्यात आलेल्या 41 मजुरांना नजरकैदेत ठेवलं गेलं आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेत अशी गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणामध्ये इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस आणि जनसाहस फाउंडेशनच्या माध्यमातून या 41 मजुरांची सुटका झालेली आहे। मुकादमाने मजुरांना ऊस तोडणीसाठी पैसे देतो असं सांगितलं आणि रेडा गावात पाठवलं। मात्र मजुरांचे पैसे दिले नाहीत आणि त्यामुळे ते अडकून पडले। संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं। मजुरांना कुठेही जाऊ दिलं जात नव्हतं, शिवाय त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवलं जात होतं। हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मजुरांची फसवणूक आणि बळजबरीने त्यांना कामाला लावण्याच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होतीये। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी विशाल भोंग सध्या आपल्याशी जोडले गेलेत। विशाल, आता हे 41 मजूर नेमके कुठे आहेत आणि ज्यांनी त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवलं त्यांच्या संदर्भात काय नेमकी कारवाई करण्यात आली आहे, कशी नेमकी दखल या प्रकरणाची पोलिसांनी घेतली आहे? हा प्रकार इंदापुरातील रेडा गावात झाला आहे। फिर्यादी विष्णू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ऊसतोड मजुरीसाठी आणण्यात आले होते। मात्र त्यांचे मुकदम रघुनाथ सोनवणे पैसे घेऊन पसार झाले आणि मजुरांना आरोपी संजय देवकर आणि विकास देवकर यांनी जबरदस्तीने रोखून ठेवले। याच काळात त्यांच्यावर कडक नजरही ठेवण्यात गेली। कोठेही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास काठीने मारहाणही करण्यात आली होती। अखेर त्रासाला कंटाळून मजुरांनी पोलिसात धाव घेतली। त्यानंतर पोलिसांकडून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता या पुढे नेमकी काय कारवाई त्यांच्यावर होते, अशा पद्धतीने ऊसतोड मजुरांना पुन्हा परत कुठल्या घटनेला सामोरं जावं लागू नये यासाठी नेमकं काय केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण असे प्रकार घडणं फार भयानक आहे। विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। इंदापुरातली बातमी आपण बघतोय। 41 ऊसतोड मजूर कामगार होते ज्यांना जबरदस्ती डांबून ठेवलं होतं।